नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। आपल्या सर्वांनी आतुरतेने वाट पाहिलेल्या महाटेट 2025च्या निकालाबाबत अखेर एक मोठी घोषणा झाली आणि ती म्हणजे निकाल उद्या 18 ऑगस्ट 2025 रोजी लागणार आहे। होय, अगदी बरोबर ऐकलात। इतक्या दिवसांपासून चर्चा सुरू होती, निकाल लांबवला जात होता, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता, पण आता हे सगळं थांबणार आहे। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे। तर आता बघूया निकाल कसा पाहायचा, पुढची प्रक्रिया काय असणार आहे, सरकारची रणनीती काय आहे, विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि या सगळ्या प्रक्रियेचा शेवट नेमका कसा होईल। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघूया निकालाची घोषणा आणि पार्श्वभूमी। तर मित्रांनो, गेल्या 2 महिन्यांपासून टेट निकाल हा एक मोठा प्रश्न बनला होता। परीक्षा झाली, नॉर्मलायझेशनबद्दल वाद झाले, निकालाची तारीख काही केल्या जाहीर होत नव्हती। विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था बघा, कोणी घरून खूप अपेक्षेने बसले होते, कोणी आधीपासूनच दुसऱ्या नोकरीचा राजीनामा देऊन वाट पाहत होते, तर कोणी मुलाखतीची तयारी करत बसले होते। पण प्रशासन मात्र शांत, लवकरच निकाल जाहीर होईल एवढंच सांगितलं जात होतं। पण अखेर आता खात्रीशीर घोषणा झाली आहे की निकाल 18 ऑगस्टला जाहीर होईल। ही घोषणा झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा मला दिलासा दिसला आहे आणि त्यापैकी मी सुद्धा एक आहे। निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे mscepune.in। तिथे जाऊन लॉग इन करताना रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि तुमची स्कोअर कार्ड डाउनलोड होईल। हे सगळं नीट लक्षात ठेवा, कारण हाच आहे निकाल मिळवण्याचा अधिकृत मार्ग। आता बघूया निकालानंतरची प्रक्रिया। आता निकाल लागल्यानंतर लगेच काय होणार हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर सर्वात आधी बघूया आपण स्कोअर कार्ड डाउनलोड। सर्वप्रथम तुमचा स्कोअर कार्ड डाउनलोड करून 2-3 प्रिंट काढून ठेवा, कारण हा कागद पुढच्या टप्प्यांमध्ये लागणारच आहे। आता बघूया मेरिट लिस्ट। MSCE पुणे कॅटेगरी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट जाहीर करेल। ही यादी ठरवेल की तुमचा क्रमांक नक्की कुठे आहे। आता बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। निकाल लागल्यानंतर लवकरच दस्तऐवज पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल। एज्युकेशनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, TET किंवा CTET पात्रता प्रमाणपत्र हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासले जातात। आता बघूया फायनल मेरिट अँड पोस्टिंग। दस्तऐवज तपासणी पूर्ण झाल्यावर अंतिम निवड यादी लागेल आणि त्यानंतरचे तुम्हाला नेमक्या जागा मिळतील। आता बघूया विद्यार्थ्यांच्या भावना आणि मानसिक दडपण। तर मित्रांनो, 2 महिने निकाल लांबवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। काहींनी आंदोलने केली, सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि प्रश्न विचारले। विद्यार्थ्यांच्या भावना अशा होत्या, निकाल लागल्याशिवाय पुढे काहीच ठरत नाही, घरच्यांना काय सांगायचं, शाळांमध्ये रिक्त पदं आहेत पण आम्ही तरीसुद्धा थांबलो आहोत, निकाल लागल्यावर दिलासा मिळतो पण खरी शर्यत आता सुरू होणार आहे, कारण निवड प्रक्रिया अजून बाकी आहे। आता बघूया विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या चुका टाळाव्यात। तर निकाल लागल्यावर बरेच विद्यार्थी घाई गडबडीत काही चुका करतात, त्या टाळणं फार महत्त्वाचं आहे। जसे की स्कोअर कार्ड जपून ठेवा, फक्त मोबाईलमध्येच नव्हे तर प्रिंटआउट काढून नीट फाईलमध्ये ठेवा। नंबर 2, डॉक्युमेंट्स अपूर्ण ठेवू नका। दस्तऐवज पडताळणीला गेल्यावर एक कागद जरी कमी असेल तर मोठं नुकसान होऊ शकतं। नंबर 3, मेरिट लिस्ट नीट तपासा। आपला क्रमांक नेमका कुठे आहे हे पाहिल्याशिवाय निष्कर्ष काढू नका। नंबर 4, गैरसमज पसरवू नका। सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणं टाळा। नंबर 5, घाई करू नका। सरकारी प्रक्रिया वेळ घेते, पण संयम ठेवणं गरजेचं आहे। आता बघूया पुढील संधी आणि प्लॅनिंग। सगळ्यांचा नंबर लागेलच असं नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्य संपलं। सरकारकडून दुसऱ्या टप्प्यात भरती होण्याची शक्यता आहे। खाजगी शाळांमध्ये पात्र उमेदवारांना लगेच नोकरी मिळू शकते आणि याशिवाय UGC नेट, MPSC, SSC इतर परीक्षा या सर्व पर्यायांसाठी तुम्ही तयार राहू शकता। महत्त्वाचं म्हणजे जर या फेरीत यश मिळालं नाही तर निराश न होता पुढच्या फेरीसाठी तयारी सुरू ठेवा। आता बघूया सरकारची रणनीती आणि राजकारण। तर मित्रांनो, टेट निकालाचा राजकीय उपयोग नेहमीच होत आला आहे। कधी निकाल लांबवला जातो, कधी अचानक लागतो, कधी शैक्षणिक विभागावर दबाव टाकला जातो। यावेळी निकाल 2 महिने लांबवला गेला, यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जातं। विद्यार्थ्यांनी मात्र यात अडकू नये। तुमचं लक्ष फक्त निकाल, दस्तऐवज पडताळणी आणि नियुक्तीवर असलं पाहिजे। माझा तुम्हाला शेवटचा संदेश हाच आहे, आज आपण संपूर्ण माहिती बघितली। निकाल उद्या 18 ऑगस्ट 2025ला लागणार आहे। पुढची पायरी काय आहे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि सरकारची भूमिका काय आहे। आता फक्त संयम बाळगा आणि निकाल लागल्यानंतर योग्य ती तयारी करा। खरी स्पर्धा आता सुरू होणार आहे आणि जो संयम ठेवून तयारी करेल त्यालाच यश मिळेल।
माझ्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. निकालात तुम्हाला उत्तम यश मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद.